He muttered against the man who wear helmet and carry the clubs. आणि जे लोक त्याला बाजूला जाताना दिसले हेल्मेट घालणारे किंवा क्लब्स असलेले किंवा पोलीस असलेले लोक ऑफिसर असलेले त्यांना तो रागावून म्हणू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण अशा ऑफिसर लोकांच्या हातात आपण सापडलो पाहिजे, पकडल्या गेलो पाहिजे आणि आपल्याला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा पोलीस आजूबाजूला वारंवार असून सुद्धा पूर्ण होत नव्हती. दे सेम्स टू रिगार्ड हिम ॲज द किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि तो म्हणतो की मला उलट हे पोलीस लोक एखाद्या राजाप्रमाणे जसं मी काहीच केलंच नाही अशा पद्धतीने बिनधास्त सोडून देतात. इतक्या सगळ्या रॉंग गोष्टी मी केल्या परंतु मला अरेस्ट केलेले नाही. ॲट लेंथ सोफी रीच वन ऑफ द एव्हेन्यू टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड द टर्मॉईल वॉज बट द फेंट. आणि शेवटी सोफी त्या रस्त्याने पुढे चालत चालत एका ठिकाणाजवळ जातो की ज्या ठिकाणी तो पाहतो की तिथे काही एका खिडकीमधून एक ठिकाण आहे की तिथे खिडकीमधून काही प्रकाश बाहेर येताना दिसतो. आता टर्मॉईल म्हणजेच काय? अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स. अशा प्रकारची मानसिकता झालेल्या अवस्थेत तो त्या रस्त्याने जात असतो. पहा, ही ड्रॅग हिमसेल्फ फॉरवर्ड द मेडसन स्क्वेअर. मेडसन हा चौक आहे, त्या चौकाकडे तो चालत चालत जातो. फॉर द होमिंग instinct surveying even when the home is the park bench. Now he decided that his real home is the benches and this home is not quite him. त्याला अशा प्रकारचं त्याचं जे रस्त्यावरचे खुलेआम असलेले जे बेंचेस आहेत ते त्याचे घर आहेत आणि ते काही त्याला सोडायला तयार नाही. शेवटी तो आता तिथे हारतो आणि त्या एका बेंचवर जाऊन बसतो. बट ऑन अँड युजली क्वाईट द कॉर्नर सोफी कम टू अँड द स्टँड स्टील. एका कॉर्नरवर जाऊन तो तिथे अतिशय शांतपणे उभा राहतो. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. आणि त्या कॉर्नरवर एक जुन्या काळातली जुनी पुराणी एक चर्च असते. क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. आणि ती चर्चचं वर्णन करेल आहे. पहा, क्वेंट म्हणजेच काय? अट्रॅक्टिव्ह असलेली, ओल्ड फॅशनमध्ये असलेली. रॅम्बलिंग म्हणजेच काय? स्प्रेडिंग अँड विंडिंग इरेग्युलर इन द व्हेरियस डायरेक्शन. अवाढव्य ओबड धोबड बांधलेली. आणि ग्लॅब म्हणजे कन्स्ट्रक्टेड विथ द गॅबल्स म्हणजे ट्रायंग्युलर अप्पर पार्ट ऑफ द वॉल ॲट द एंड ऑफ द रेग्ज रूफ. अशा प्रकारे त्रिकोणी असलेली ही चर्च आहे. थ्रो वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट. तिथे एक व्हायलेट स्टेन विंडो आहे ज्याच्यामध्ये अतिशय अस्पष्ट असा लाईट दिसतो, ग्लो. व्हेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट loitered over the keys and making sure of his mastery of coming. आणि त्याच्यामधून त्याला काही आवाज येत असल्याचा दिसतो. कोणीतरी एक म्युझिशियन आपल्या त्याच्याकडे जे साहित्य आहे, ऑर्गन्स आहे, त्या ऑर्गनवर सफाईदारपणे आपले बोटं फिरवत आहे, कुठला तरी धून तयार करण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटते. पहा, सॅबथ म्हणजेच काय? अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वेन्स अँड ऑब्स्टिनेशन फ्रॉम द वर्क केप टू द ज्यूज अँड ख्रिश्चन. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना करण्याचा तो दिवस असतो आणि त्यांचे ते प्रार्थना करण्याचे ठिकाण असते. फॉर देअर ड्राफ्टेड आउट द सोपीस इयर स्वीट म्युझिक. आणि तिथून त्या जुन्या चर्चमधून देवाचं प्रार्थना गीत गात असल्याचे काही मधुर सूर त्याच्या कानावर पडतात. दॅट कॉट अँड हेल्ड हिम द ट्रान्सफेक्ट अगेन्स्ट अँड कॉन्व्हॅल्युएशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आणि त्या चर्चच्या बाजूला असलेल्या कुंपणाच्या जवळ तो जाऊन तो ती गोष्ट ऐकतो. द मून वॉज ॲबोव. आता रात्र झालेली असते, डोक्यावर चंद्र आलेला असतो. फुल अँड रेडियंट. तो अतिशय पूर्ण चंद्र आहे आणि अशा लालसर स्वरूपाचा त्याचा प्रकाश आहे. व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन वेअर फ्यू. रस्त्यावर आता इतके जास्त लोक जाता येताना दिसत नाही, वाहनंसुद्धा नाहीत. स्पॅरो ट्विटर स्लीपिंग इन द एव्ज ऑर द लिटर्ड व्हाईल द सीन्स माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. कंट्री चर्चयार्ड, चर्चच्या आजूबाजूचा प्रदेश किंवा एरिया अशा प्रकारे चिमण्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेलेला असतो. अँड द एन्थेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंट्री सोपी टू द आयर्न फेन्स.
आणि ज्या कुंपणाच्या जवळ ऑयन फेन्सच्या जवळ हा उभा असतो तिथून त्याला त्या ऑर्गनचे सूर आणि प्रार्थना ऐकू येते. फॉर ही हॅड नोन इट वेल in the days when his life contained such a things as the mother roses. आणि त्याला त्याचे पूर्वीचे दिवस आठवतात की जेव्हा त्याची आई होती तेव्हा त्याचं जीवन कसं समाधानी आणि सुखी होतं. त्याची आई त्याला चांगल्या गोष्टी समजून सांगत असायची आणि त्या दिवसांची आठवण त्याला येते. आणि तो म्हणतो रोजेस अँड ॲम्बिशियस अँड द फ्रेंड. त्यावेळेस कसे चांगले दोस्त मित्र होते, आई होती, चांगले विचार होते. इमॅक्युलेट थॉट्स अँड द कॉलरस. इमॅक्युलेट परफेक्टली क्लीन अँड टायडी. स्वच्छ आणि नीटनेटके असलेले पॉझिटिव्ह असलेले विचार त्याचे होते, चांगले मित्र होते. द कंजक्शन ऑफ द सोपीज रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुअन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉड द सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि अशा प्रकारे प्रार्थना गीताचे ते सूर ऐकत असताना त्या चर्चाजवळ गेल्यावर त्याला त्याचं बालपण आठवते आणि त्याच्या मनामध्ये एकदमच अकस्मात असा चेंज होतो, वंडरफुल चेंज. ही व्ह्यू विथ द रायझिंग हॉरर अँड पीट इन टू विच ही हॅड ट्रम्बल्ड. आणि तो त्याला वाईट वाटते की आपण कसे होतो आणि आज आपली कशी दयनीय अवस्था झालेली आहे. द ड्रॅग्ड डेज अनवर्दी डिझायर. आजचे दिवस कसे आहेत, ओबडधोबड आणि जिकडे गेलं तिकडे धाक आहे, अनवर्दी आहेत. अनवर्दी डिझायर म्हणजेच काय, कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त अवास्तव केलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःची अशी अवस्था करून ठेवली होती. डेड होप. आता जीवनामध्ये काही इच्छा आकांक्षा राहिल्या नव्हत्या. रेचेड फॅकल्टीज. आणि त्याच्यामध्ये असलेली कार्यक्षमता नष्ट झालेली आहे. अशा प्रकारे फुकट एका ठिकाणी बसून खाण्याची त्याला सवय लागलेली आहे. अँड बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आणि त्याच्या जीवनाचं जणू काही जीवन जगण्याचं उद्दिष्टच संपून गेलेलं आहे असं त्याला वाटते. अँड ऑल्सो इन द मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू हिज स्ट्रेंज मूड. आणि अचानकच त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये बदल होत असल्याचे त्याला दिसून येतात. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ह हिम इन टू द बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. आणि त्याच्या अशा निराशाजनक झालेल्या अवस्थेतून वर येण्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह बदल त्याच्या मनात घडत असल्याचे दिसून येतात. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. मायर्स मीन्स मानसिक अवस्था, मेंटल कंडिशन. त्याच्यातून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. वुल्ड मेक द मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन्स्ट. आणि पुन्हा त्याला खरा मनुष्य कसा असला पाहिजे याची जाणीव त्याला होत आहे. ही वुल्ड कॉन्क्युअर्ड द इव्हिल दॅट हॅड इलसेव्ड हिम. इलसेव्ड म्हणजेच काय, ज्या वाईट सवयींनी त्याला गुलाम केले होते त्या गोष्टीतून तो बाहेर येत आहे. जणू काही वाईट गोष्टीवर त्याने आज विजय मिळवलेला होता. पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनात आले होते. देअर वॉज द टाईम ही वॉज यंग यट. आणि तो म्हणतो की तो एक वेळ होता जेव्हा मी तरुण होतो. ही वुल्ड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम विदाउट फॅल्टरिंग. फॅल्टरिंग म्हणजेच काय, लुझिंग स्ट्रेन. आणि माझ्या मनामध्ये आता बदलण्याचे विचार आलेले आहेत. हे बदलण्याचे पॉझिटिव्ह विचार निघून जाण्याच्या आधीच मी माझे विचार बदलले पाहिजे आणि पूर्वीचे ते दिवस प्राप्त करण्यासाठी मी आता प्रयत्न केले पाहिजे असे विचार त्याच्या मनामध्ये येतात. दोज सोलोमन बट द स्वीट ऑर्गन्स नोट हॅड सेट अप द रिव्होल्युशन इन हिम. आणि तो म्हणतो जणू काही ऑर्गन वाजवणाऱ्या त्या व्यक्तीनेच याच्या मनामध्ये असे परिवर्तनाचे विचार आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं मन पॉझिटिव्ह बनलेलं आहे. रिव्होल्युशन म्हणजे क्रांतिकारी. टुमॉरो ही वुल्ड गो इन टू द रोरिंग डाऊनस्टोन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. आणि त्याने ठरवलं की आजचा दिवस शेवटचा, उद्याच सकाळी आता आपण काहीतरी काम शोधण्याच्या दृष्टिकोनामधून गावात जायचं आहे. पहा, अ फर इम्पॉर्टंट हॅड वन्स ऑफर हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. कारण त्याला आठवलं की एक फर इम्पॉर्टर जो एक व्यापारी आहे त्याने त्याला ड्रायव्हरची नोकरी काही दिवसापूर्वी देऊ केली होती. ही वुल्ड बी समबडी इन द वर्ल्ड. आणि तो म्हणतो तो आता कुणाच्यासाठी तरी जगात काम करणार. आणि ही वुल्ड आणि असं तो बोलत असतो, वाक्य अर्धवट त्याचं राहते. आणि सोफी फेल्ट हँड लेड. सोफीला जाणवते की कुणीतरी त्याच्या आर्मवर, खांद्यावर हात ठेवल्याचे त्याला जाणवते. ऑन अ आर्म ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पेसिव्ह फॅक्ट ऑफ पोलिसमॅन. आणि कोणाचा हा हात आहे हे पाहण्यासाठी तो मागे वळतो. तर काय,
त्याच्या खांद्यावर एका पोलीस ऑफिसरने हात ठेवल्याची त्याला दिसून येते. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क द ऑफिसर अँड द ऑफिसर आस्क हिम. आणि ऑफिसर त्याला विचारतो की तू इथे काय करत आहे. नथिंग सेट सोफी. सोफी म्हणतो काही नाही. देन कम अलॉंग सेट द पोलिसमॅन. नंतर तो पोलिसमॅन म्हणतो की आता खूप झालं, आता तू माझ्यासोबत चाल. कारण काय, 3 months ऑन द आयलँड सेट द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट नेक्स्ट मॉर्निंग. आणि तो पोलीस त्याला अरेस्ट करून नेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर उभं केल्या जाते आणि मॅजिस्ट्रेट त्याला त्याच आयलँडवर, विंटर आयलँडवर 3 महिन्याची सक्त सजा डिक्लेअर करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामधून पाहिलं की कशा पद्धतीने आयरोनिकल, उपहासात्मक जीवनक्रम हा सोफीचा याच्यामधून ओ हेनरी या लेखकाने अतिशय विनोदी वृत्तीने तो स्पष्ट करून आपल्याला सांगितलेला आहे. थँक्यू.